नुसतं ट्विट करण्यापेक्षा आणि इकडे येऊन भाषणामध्ये बाळासाहेबांच्या नावानं आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तर तुम्ही त्यांचा भारतरत्नानं सन्मान करावा. हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे, ते म्हणजे वीर सावरकर आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ये लाचार लोग हैं, ये डरपोक लोग हैं, ये भाग गए ईडी सीबीआई के डर से और मोदी और शाह उनको भी नहीं छोड़ेंगे. अरे हमारी बाजू में दम नहीं, आप अपनी चड्डी संभालो. अरे कौन एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे का शिवसेना से क्या संबंध है? कल एक ऑर्केस्ट्रा था वहां सोनू निगम का, तो लोग जमा हो गए थे. सोनू निगम को पैसा देकर उनको एक बहुत बड़ा कोई लाइव शो किया था, तो लोग आते मजा देखने में, उसमें भाषण हो गए लोगों के कुछ. ये लाचार लोग हैं, ये डरपोक लोग हैं, ये भाग गए ईडी सीबीआई के डर से और मोदी और शाह उनको भी नहीं छोड़ेंगे. जल्दी ही महाराष्ट्र को तीसरा डिप्यूटी सीएम मिलने वाला है, आप देखिए, और उनमें से कोई होगा, मैं किसी का नाम नहीं लूंगा. हाँ, आप देखो क्या होता है वो. अरे हमारी बाजू में दम नहीं, आप अपनी चड्डी संभालो. आपका चड्डी की जो नाड़ा है ना वो दिल्ली में है. आपका चड्डी का और पैंट का जो नाड़ा है ना वो दिल्ली वाले कभी भी खींच लेंगे और नंगे हो जाएंगे आप. ये हमारी फितरत नहीं है. हम अपने ताकत पर अपने पैरों पे मजबूती से खड़े हैं. सत्ता आती है, सत्ता चली जाती है. हम सत्ता के लिए पैदा नहीं हो गए. संगठन है हमारा, महाराष्ट्र है हमारा और देश भी हमारा है. आप जैसे लाचार बेईमान लोग आते हैं चले जाते हैं, इतिहास में उनका कोई वजूद नहीं रहता. नरसिंहराव, स्वामीनाथन, लता मंगेशकर, भीमसेन जोशी यांना कोणत्या राज्यानं शिफारस केली? एमजीआर असतील, एनटीआर असतील, ती सगळे कर्पूरी ठाकूर असतील. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना दिले 30 वर्षापूर्वी. कोणीही भारतरत्नसाठी शिफारस करत नाही. हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय हा केंद्र सरकारची एक समिती आहे किंवा हा संपूर्ण गृह मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाचा अखत्यारीतला विषय आहे. ते नुसतं ट्विट करण्यापेक्षा आणि इकडे येऊन भाषणामध्ये बाळासाहेबांच्या नावानं आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा आम्हाला देतात बाळासाहेबांविषयी ज्ञान हे लोक, तर तुम्ही त्यांचा भारतरत्नानं सन्मान करावा, ही आमची साधी नम्र विनंती आहे. वारंवार आम्ही मागणी केली, आजही मागणी आहे. बघा, हे आमचे सगळे सहकारी, सगळे अरविंद सावंत पासून आमचे अनिल देसाई असतील, विनायकराव असतील, सगळ्यांनी वीर सावरकरांचा अशा प्रकारे सन्मान करावा ही मागणी सभागृहात केली, बाहेर केली, अनेक वेळा केलेली आहे. याचं कारण असं आहे की या सगळ्यांचं वीर सावरकरांचं प्रेम हे ढोंग आहे. यांचं हिंदुत्व ढोंगी आहे. हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे, ते म्हणजे वीर सावरकर, ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणूनच लोक ओळखत होते, आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होतो, लक्षात घ्या. कारण वीर सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेले, असं मी म्हटलं नाही. मी असं अजिबात म्हटलं नाही. वीर सावरकरांना सन्मान द्यावा ही आमची मागणी आहे. वीर सावरकरांचाच विचार बाळासाहेबांनी पुढे नेला. हे दोन हिंदू हृदय सम्राट आहेत, पण या दोघांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या सरकारने केंद्रातनं केलेलं आहे. बघा, त्यांचं म्हणणं मला म्हणायचं नाही, आम्ही आमचं म्हणणं मांडतो. त्याचा काय संबंध आहे? आम्ही मागतो आहोत ना. आम्ही काय कोणाला घाबरतोय का? आमच्यात काय अडथळे आहेत का? नाही. आम्ही वारंवार सांगतो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो तेव्हाही मागणी करत होतो, आता नाही तेव्हा, आणि आताही करतो आहोत. स्वतः तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोचित सन्मान केंद्रानं करायलाच पाहिजे, अशी मागणी स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे. तसं नसतं, हे एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक शिवसेना प्रमुखांनी उभं करण्यासाठी सहकार्य केलं नसतं. हे जे स्मारक आहे साहेबांनी, राष्ट्रीय स्मारक वीर सावरकरांचं, ते फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे. लवकर मान्य होईल. प्रश्न असा आहे, बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मी देशाचा, मी जगातल्या हिंदूंची मागणी आहे म्हणतो. बरं का, हे भारतरत्न व्हावे
ही या विश्वातल्या हिंदूंच्या अनेक संस्था आणि संघटनांची मागणी आहे, या राज्यातल्या संघटनांची मागणी आहे, या देशातल्या हिंदू प्रेमींची मागणी आहे.